28 जानेवारी 2026 बारामतीमध्ये नेहमीप्रमाणे लगबग होती. पण अचानक नितीने असे काही फासे टाकले की संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकला. दुपारी 12:30च्या सुमारास एक बातमी वणव्यासारखी पसरली आणि अख्ख्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि प्रशासनावर जबरदस्त पकड असणारे दादा म्हणजेच अजित पवार यांचं विमान दुर्घटनेत निधन झालं. ही बातमी केवळ एका नेत्याच्या जाण्याची नव्हती, तर ती होती महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका वादळाच्या शांत होण्याची. आता प्रश्न केवळ हळहळ व्यक्त करण्याची नाही आहे, तर हा प्रश्न आहे त्या पक्षाच्या अस्तित्वाचा, ज्यासाठी अजित पवारांनी आपल्या हयातीतली सर्वात मोठी राजकीय जोखीम पत्करली होती. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं पुढे काय होणार हा प्रश्न सध्या अत्यंत क्लिष्ट झाला आहे आणि आता त्याचे धागेदोरे थेट मंत्रालयाच्या सत्तेशी जोडले गेले आहेत. आपण जर घटनेच्या काही तास आधीचा विचार केला तर बारामतीचं आकाश अगदी नेहमीसारखं होतं. पण दुपारी जे घडलं त्यानं सत्तेची गणितं बदलून टाकली. अजितदादांकडे केवळ उपमुख्यमंत्रीपद नव्हतं, तर राज्याचा सर्वात महत्त्वाचा विभाग वित्त आणि नियोजन देखील होतं. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे होत्या. 2023च्या मंत्रिमंडळ विस्तारात हा विभाग त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता. आता त्यांच्या अचानक जाण्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अगदी उंबरठ्यावर राज्याच्या वित्त खात्याचं नेतृत्व कोणाकडे जाणार हा प्रशासनासाठी चिंतेचा विषय आहे. सध्याच्या अपडेटनुसार हा तात्पुरता पदभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे. पण अजूनही अधिकृत निर्णय झालेला नाही. या अपघातानंतर लगेचच DGCA आणि AAIBचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे विमानाचा ब्लॅक बॉक्स तपास पथकाच्या हाती लागला आहे. हा बॉक्स आता दिल्लीला विश्लेषणासाठी पाठवण्यात आला आहे. त्यातील शेवटच्या 8-10 मिनिटाच्या संभाषणातून आणि तांत्रिक डेटावरून हे स्पष्ट होईल की हा अपघात इंजिनमधील बिघाडामुळे झाला की खराब हवामानामुळे, की यामागे आणखी काही धक्कादायक कारण आहे. जोपर्यंत AAIBचा अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन तपास यंत्रणांनी केलं आहे. बारामती पोलीस ठाण्यात याची नोंद सध्या अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली असून प्राथमिक तपास सुरू आहे. आता आपण राजकारणाकडे वळूया. आपल्याला थोडे मागे जाऊन परिस्थिती पाहावी लागेल. 2 जुलै 2023चा तो रविवार आठवतोय का, जेव्हा अजित पवारांनी अचानक राजभवनावर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. तेव्हापासून 41 आमदार दादांच्या शब्दाखातर खंबीरपणे उभे राहिले. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं. एवढंच नाही तर पक्षाच्या रेकॉर्डवर अजित पवार हेच नाव राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नोंदले गेले. आता खरी अडचण इथेच आहे. पक्षाच्या घटनेनुसार अध्यक्षांच्या निधनानंतर तातडीने राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवावी लागते. जोपर्यंत नवीन अध्यक्ष निवडला जात नाही तोपर्यंत कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडे तांत्रिक अधिकार राहतील. पण हा नवा अध्यक्ष कोण असेल यावरच पक्षाचं भविष्य अवलंबून आहे. या गोंधळात नेमक्या कोणत्या शक्यता आहेत हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ही केवळ एका पक्षाची अंतर्गत ओढाता नाही, तर महाराष्ट्राच्या सत्तेच्या समीकरणाचा हा कणा आहे. पहिली शक्यता आहे ती म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाची. सुनेत्रा वहिनी सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत. 2024च्या निवडणुकीत त्यांनी बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढत देऊन स्वतःचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व दाखवलं होतं. आता दादांच्या निधनानंतर पक्षाची विखुरलेली शक्ल एकत्र ठेवण्यासाठी पवार हेच नाव प्रभावी ठरू शकतं. कार्यकर्ते भावनिक आधारावर त्यांना नेतृत्व म्हणून स्वीकारतीलही, पण प्रश्न आहे 41 आमदारांच्या व्यवस्थापनाचा. मंत्रालयात बसून फाईलचा निपटारा करणं आणि आमदारांच्या मतदारसंघातील कामांसाठी निधी खेचून आणणं यात दादांचा हातखंडा होता. सुनेत्रा वहिनींकडे तो प्रशासकीय अनुभव सध्या तरी कमी पडू शकतो, पण कौटुंबिक वारसा जपण्यासाठी त्यांचा चेहरा समोर करणं ही या गटाची पहिली नैसर्गिक खेळी असेल. दुसरी शक्यता येते ती म्हणजे प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांच्या अनुभवाकडे. प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत आणि दिल्लीच्या दरबारात त्यांचं वजन मोठं आहे. तर सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष असून पक्ष संघटनेच्या नसानसा त्यांना माहिती आहे. जर आमदारांना वाटलं की सध्याच्या आणीबाणीच्या काळात भावनिक नेतृत्वापेक्षा अनुभवी क्रायसिस मॅनेजरची गरज आहे, तर या दोघांपैकी एकाची वर्णी लागू शकते. पण इथे एक मोठा पेच असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता हा नेहमीच पवार या नावाशी भावनिकरित्या जोडलेला असतो. तटकरे किंवा पटेल यांच्या नेतृत्वात आमदार एकत्र राहतीलही, पण खालचा कार्यकर्ता शरद पवारांकडे किंवा सुप्रिया सुळे यांच्याकडे वळण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तिसरी आणि सर्वात जास्त चर्चेत असणारी शक्यता म्हणजे पुनर्मिलन किंवा विलिनीकरण. तुम्हाला आठवत असेल, गेल्या काही महिन्यांपासून म्हणजे डिसेंबर 2025 पासून बारामती आणि पिंपरी चिंचवडच्या स्थानिक राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी गटांचे नेते एकाच व्यासपीठावर दिसत होते. 8 जानेवारी 2026ला स्वतः अजितदादांनी राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो असं सूचक विधान केलं होतं. आता जेव्हा मुख्य अडसर म्हणजे दादांची स्वतःची राजकीय महत्त्वाकांक्षा बाजूला झाली आहे, तेव्हा हे 41 आमदार पुन्हा एकदा शरद पवार यांच्या सावलीत जातील का,
जर हे विलिनीकरण झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शरद पवार हे सर्वात मोठे केंद्रबिंदू ठरतील. पण यामध्ये एक तांत्रिक अडचण आहे. हे 41 आमदार सध्या सत्तेत आहेत आणि शरद पवारांचा गट विरोधी बाकांवर. मग या सत्तेचं काय होणार? आमदार सत्ता सोडून विरोधात बसतील का, हा प्रश्नच आहे. चौथी शक्यता म्हणजे या 41 आमदारांचं विखुरणं आणि इतर पक्षांमध्ये प्रवेश करणं. इथे पक्षांतरबंदी कायदा आणि व्हीपचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. सध्या अनिल पाटील हे पक्षाचे मुख्य प्रतोद आहेत. त्यांनी काढलेला आदेश पाळणं आमदारांना बंधनकारक आहे. जर या आमदारांमध्ये नेतृत्वावरून एकमत झालं नाही तर काय होईल? यातल्या काही आमदारांचा कल भाजपकडे असू शकतो. भाजपला सध्या स्वबळावर बहुमताकडे जायचं आहे. त्यामुळे ते या संधीचा फायदा घेऊन काही आमदारांना आपल्या पक्षात स्थान देऊ शकतात. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेलाही आपली ताकद वाढवायची आहे. जर राष्ट्रवादीचा हा गट नेतृत्वहीन झाला तर आमदारांची पळापळ सुरू होईल आणि त्यात पक्षाचं अस्तित्व संपून जाण्याची भीती आहे. पाचवी शक्यता आहे ती महायुतीमधील सत्तेच्या वाटपाची. सध्या महायुतीकडे 230 आमदार आहेत. अजित पवारांचे 41 आमदार वजा केले तरी 189 आमदार उरतात, जे बहुमताच्या 145 या आकड्यापेक्षा कितीतरी जास्त आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सरकार पडणार नाही, पण सरकारमध्ये असलेला राष्ट्रवादीचा जो प्रभाव होता तो कमी होईल. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सत्तेची ओढाताण आता थेट समोरासमोर होईल. कारण अजित पवार हे दोघांमध्ये एक महत्त्वाचा समन्वय साधणारा दुवा होते. आता जर राष्ट्रवादी गटात फूट पडली तर त्याचा थेट परिणाम आगामी निवडणुकीवर होईल. येत्या 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. अजितदादांशिवाय ही पहिलीच निवडणूक असेल. त्या निवडणुकीत जर या गटाची पिछेहाट झाली तर पुढचा प्रवास अजूनही कठीण होईल. यात अजून एक संवेदनशील मुद्दा म्हणजे बारामतीचं काय? बारामतीमधील अनेक मोठे प्रकल्प, विमानतळ परिसराचा विकास, औद्योगिक गुंतवणूक, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील उपक्रम हे सगळं मोठ्या प्रमाणावर अजितदादांच्या फॉलोअपमुळे पुढे सरकत होतं. त्यांच्या निधनानंतर या प्रकल्पांना गती देणारा थेट संपर्क असलेला मंत्री बारामतीला पुन्हा मिळेल का, अशी काळजी स्थानिक नागरिकांमध्ये आहे. प्रशासकीय स्तरावर निर्माण झालेली ही पोकळी भरून काढणं सोपं नाही. शेवटी अजित पवार हे केवळ एक नाव नव्हतं, तर तो एक राजकीय ब्रँड होता. त्यांच्या निधनाने महायुतीचा एक महत्त्वाचा आधार निखळला आहे. आता उरलेले पक्ष हा भार कसा पेलतात यावर महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे. राजकारणातली ही कठीण परिस्थिती आता संयमी नेतृत्वाच्या शोधात आहे. पुढच्या काही दिवसात होणारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि आमदारांची भूमिका हे केवळ एका पक्षाचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सत्तेचं चित्र स्पष्ट करेल. ही सगळी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून आणि सध्याच्या राजकीय घडामोडीनुसार तुमच्यासमोर मांडली आहे. याबद्दल अजून अधिकृत राजकीय निर्णय किंवा तपासाचे पूर्ण रिपोर्ट यायचे आहेत. तुम्हाला काय वाटतं? अजितदादांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व सुनेत्रा वहिनीने करावं की शरद पवारांनी पुन्हा पुढाकार घेऊन पक्ष एकत्र करावा? हा केवळ राजकारणाचा विषय नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि भविष्याचा प्रश्न आहे. अशाच महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण पुढेही चर्चा करत राहू, कारण जेव्हा आपण बोलतो तेव्हाच सत्य समोर येतं. चला तर मग पुढच्या भागात पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या विषयांवर बोलायला. बोलूया.